नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता मे महिन्याचा शेवट चालू आहेत आणि त्याचसोबत आंब्याचा शेवटचा तोडा देखील चालू आहेत. पण ते चालू असतानाच आपण पुढील वर्षाची तयारी आणि मातीवरती काम करत आहोत. मागील 3 वर्षापासून इथे आपण हॉर्टिकल्चर बाग लावली आहेत आणि इथे आपण दोन्ही झाडांच्या मध्ये सेंटरला आपण इथे डिकम्पोज केलेलं पूर्ण असं शेणखत टाकतो आहे. पण त्या अगोदर मला तुम्हाला माझ्या मातीचं कशा पद्धतीने उन्हाळ्यात देखील माझी माती आहेत हे तुम्हाला दाखवायची आहेत. हे पूर्णपणे मुरमटी रान आहेत आणि याच्यामध्ये बघा ही माती कशा पद्धतीने तयार झालेली आहेत. हे अशी जर वरून सोडले तर पूर्ण भुस. याचं कारण यावरती आपण सोयाबीनचा, गव्हाचा, बाजरीचा जो भुसा काड वगैरे उरतो तो आपण इथेच त्याला डिकम्पोज करतो, कुजवतो आणि या सोयाबीनची मल्चिंग करतो. त्यामुळे आंब्याखाली जास्त करून गवत आपल्याला इथून पुढे उगवलेलं दिसत नाही. आंब्याचा तोडा देखील चालू आहेत आणि त्याचसोबत बघा शेवटचा जरी तोडा असला तरी आंब्याची साईज बघा, अजूनही याला होईला 8 दिवस जाणार आहे आणि याचं वजन जवळपास 300-350 ग्रॅम आहेत. तर इथे बघितल्यामध्ये पण हे बघा केशर आहे. आताच्या पंजात पूर्ण मावते बघा. अशा पद्धतीने इकडे आंबे लागलेले आहेत. आणि मध्ये नैसर्गिकरित्या बसलेलं आपलं मधमाशीचं पोळं दिसत आहेत, बरोबर की नाही. याचा अर्थच हा की आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल आपल्या बागेत फवारत नाही, कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा रासायनिक खते वापरत नाही आणि हे निसर्गच प्रमाण देते. तुम्हाला कुठेही कीड लागलेली दिसणार नाही. पण मित्र कीटक म्हणजे मधमाशी वगैरे हे आहेत. हे बघा अशा पद्धतीने आंब्याची सेटिंग शेवटपर्यंत आहेत आणि पुढील वर्षीत आपल्याला यापेक्षा जास्त भरघोस असं उत्पन्न भेटणार आहे. इकडे आपलं खत टाकणं चालू आहे या अर्ध्या भागात. त्यानंतर उद्या इकडे खत टाकणं चालू होईल. म्हणजे दोन्ही झाडांच्या मध्ये आपण अशी पोळ पाडतो, त्या पोळीमध्ये 2 पाट्या खत टाकतो, त्याला पुन्हा मातीने झाकून देतो आणि त्यावरती मल्चिंग केलेली असते. जसं की इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला या भागात दिसेल. तर ही पोळ पाडली की हिच्यामध्ये खत पडेल. जसं की इथे पण आहेत. आणि त्यावरती ही जी साईडला काढलेली माती ती यावरती अशी पुन्हा झाकल्या जाईल, जेणेकरून खत उघडं होणार नाही आणि ते मातीचं कल्चर सुधारवण्याचं काम करेल, मातीचं चांगल्या पद्धतीने पोत सुधारावेल. अशा पद्धतीने चालू आहेत. त्यामध्ये जीवाणूंचा आणि ऑर्गॅनिक कार्बनचा अंश वाढेल. हा बघा कशा पद्धतीने छान असा मोठा केशर आहेत. अजून याला 8-4 दिवस आहेत. नाकमध्ये जाईल, इथे पोट जरा फुगेल. धन्यवाद.